क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. आणि आता मला अशी माहिती मिळाली आहे की गोपी सिंगच्या साक्षीवर कोर्टाचा निकाल लागणार. गोपी सिंग जेव्हा डीएमच्या न्यायालयात साक्ष द्यायला जात असेल तेव्हा ठोका दिला किस्सा खतम. प्रेस ऍक्ट कलम 124A च्या अधीन देशद्रोहाचा गुन्हा ठरत आहे आणि म्हणून तुम्हा दोघांना नजर कैदेत ठेवून 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली जात आहे. तू हा गोपी सिंग मला किस्सा कोणाला सांगितलं तर नाही? नाही साहेब. सांगू पण नको, नाहीतर सगळे लोक घाबरतील. अंडरस्टँड? हुजूर, 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 आम्हाला माफ करा. आम्ही हे शहर सोडून जात आहोत. हे काय बडबडतोय? तू हे शहर सोडून नाही जाऊ शकत. अरे साहबाई, काहीतरी बोला. तुम्ही असे कसे शहर सोडून जाऊ शकता तुम्ही? अहो साहेब, गजब झालाय, अत्याचार झालाय, सत्यानाश झाला, वर झालंय, खाली झालंय, उत्तर झालंय, दक्षिण झालंय. काय सांगायचं, काय काय झालंय? ओ यू शट अप. एका शब्दात सांग की काय झालं ते. अहो साहेब, तो गोपी सिंग तर गायब आहे. नक्की हे रणभेरीवाल्यांचं काम आहे. अशाने आमचं काय होईल? तू तर सांगितलं होतं की तू हे प्रकार कोणाला नाही सांगितला. अरे सर, हेच तर सांगायला मी आतमध्ये येत होतो, तोपर्यंत केकट आतमध्ये आला. काय सांगायचं होतं तुला? बोलो, काय सांगायचं होतं तुला? बोल. सर, जेव्हा मी गोपी सिंगच्या घरून घाबरून येत होतो तर हा दुरून मला पाहत होता. याला माझ्यावर संशय आला होता. तेव्हा आतमध्ये जाऊन याने गोपी सिंगच्या घरात सगळं पाहिलं. माय गॉड, हे तर खूप वाईट झालं. पण तू हे शहर सोडून नाही जाऊ शकत. हुजूर, सरकार, माईबाप, मालक, आम्हाला सोडून द्या. आम्हाला माफ करा. अरे यार, तू हे काय बोलतोयस? तुला खूप सारे रुपये इनाम गेलं तेल लावत साहेब. जिवंत राहिलो तर कमावून परत करू. आणि तसंही ते सगळे रुपये घरातच पडलेत. आणि कल्लूच्या आईला एक जोडी पायल बनवली होती, ती पण उतरवून काढून घ्या, वाटल्यास ती तुम्ही घाला. अरे आम्ही काय करणार पायल घालून? आम्हाला घुंगरू पायल नको, तुझी साक्ष पाहिजे. अरे साक्ष? आता आम्हीच काय, आमचा बाप पण नाही देणार साहेब. आम्ही साक्ष दिली तर मारले जाऊ साहेब. आम्हाला सोडून द्या साहेब. आम्हाला माफ करा साहेब. अरे आपल्या शब्दापासून पलटी मारतोस तू, खोटारडायस तू. सायलेन्स ब्रह्मा सिंग, सायलेन्स. हा, करेक्ट बोलतोय साहेब. तुम्ही सुद्धा? येस, आम्ही सुद्धा. ब्रह्मा सिंग, बघ किती भोळा आहे हा. आमच्या देशाचा इमानदार पब्लिक आहे हा. हा देशद्रोही रणभेरीच्या विरोधात आमची मदत करू इच्छितो. विचार कर ब्रह्मा सिंग, विचार कर. थिंक अबाउट इट. किती महान माणूस आहे हा. किती मोठं काम करू इच्छितो हा. अंडरस्टँड? हो सर, हे तर खरंच आहे. बसा बसा साहेब, घाबरू नका, बसा. शाबास. ब्रह्मा सिंग, ह्यांच्यासाठी
पाणी बाणी घेऊन ये. मी सर ठीक आहे सर, आणतो मी. साहेब, सर्वात आधी आपल्या डोक्यातून ही गोष्ट काढून टाका की आम्ही तुम्हाला जे काही दिलं आहे ते साक्ष देण्याकरता दिलं आहे. ते मनी आम्ही तुम्हाला साक्ष देण्यासाठी नाही दिलं आहे. ते मनी आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी दिलं आहे कारण तुम्ही सच्चा आणि इमानदार माणूस आहे, बहादूर आणि खूप धाडसी माणूस आहेत, जो अन्यायाच्या विरोधात आमची साथ देतो आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला ते मनी दिला होता, ह्याच्यासाठी दिला होता. तो किती महान माणूस आहे खरं. What a brave man you are. शुक्रिया, धन्यवाद हुजूर. पण काय मिस्टर साहा, पण काय तुम्हाला वाटतं की तुमच्या ह्या मित्र असताना कोणी तुम्हाला असं टच पण करू शकतो? असं टच करू शकतो कोणी? नो मिस्टर साहा, नो. जर तुमच्यावर कोणी पिस्तूल उचलली तर आम्ही तुम्हाला असं मागे करून टाकू आणि स्वतः पुढे येऊ आणि ती गोळी इथे झेलू आम्ही. पण आमच्या मित्राला काही होऊ देणार नाही. आणि हा एका इंग्रजचा वायदा आहे, प्रॉमिस. तुम्हाला माहिती आहे की आम्ही इंग्रज आमच्या वायद्याचा किती पक्के असतो? माहिती आहे, पण पुन्हा ते पण परंतु. सोडा हे पण परंतु. पाणी तर प्या आणि सांगा, काही स्वीट वगैरे घेणार तुम्ही? जलेबी? अरे नाही हुजूर, तुमचा आशीर्वादच खूप आहे. पण मानावं लागेल, मोठे दिलदार माणूस आहात तुम्ही, सच्चे मर्द. थँक्यू सो मच मिस्टर सहा. आणि ब्रह्मा सिंग, तुम्ही आमच्या गोष्टीला कान उघडून नीट ऐका. जर आमच्या या मित्राला ठेच सुद्धा लागली तर आम्ही तुम्हाला नाही सोडणार. नाही सर, आम्ही असं नाही होऊ देणार. आम्ही आजच याच्या घराबाहेर एक शिपाई उभा करतो. साहेब, एका शिपायाने काय होणार? येस, ते अगदी बरोबर बोलते आहेत. एक शिपायाने काय होणार आहे? तू एक काम कर ब्रह्मा सिंग, एकच्या ऐवजी 2 करून टाक. आता ठीक? खुश? जी साहेब, मेहरबानी. अरे नाही मिस्टर सहा, कुठलीच मेहरबानी वगैरे नाही. ऍक्च्युली चांगल्या लोकांची फ्रेंडशिप आम्हाला पसंत आहे. कधी फुरसत मिळाली तर तुमच्या घरी सुद्धा येऊ, आमच्या फ्रेंडशी भेटू आम्ही आणि तिकडेच बसून चीअर्स सुद्धा करू. मिस्टर सहा, तुम्ही एक काम करा. 1 हे काही पैसे आपल्या जवळ ठेवा. घ्या. 1 मिनिट थांबा, काही कमी वाटत आहे आपल्या मैत्रीसाठी. ठेवा 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 ठेवा. हा असतो मित्र, इमानदार मित्र, ऑनेस्ट पर्सन. बघितलं? शुक्रिया साहेब. मिस्टर सहा, तुम्हाला प्रोटेक्शन पण मिळाला आणि मनी पण. आता हे नका विसरू तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे काय? तुम्ही लोक खरं खरं सांगा, काय पराडखर तुमचा लीडर आहे? सर, आम्ही बिलकुल खरं सांगतो आहोत. ना त्या रणभेरीशी आमचं काही घेणं देणं आहे आणि नाही पराडकरांशी. पण साहेब, मी पराडकरांना ओळखतो. खूपच छान गीता पठण करतात. एकदा तुम्ही पण ऐकण्याचा अनुभव घ्या, मनशांती मिळेल तुम्हाला. युअर हायनेस, हा खोटा बोलत आहे.
गोपी सिंगने रणभेरी प्रेस मध्ये परारकरला बोलताना ऐकलंय. अरे जर ऐकलं होतं तर मग इथे येऊन तोंड का नाही उघडत तो? तिकडे चिडचुपका बसलाय. इथे येऊन डीएम साहेबांना काही सांगेल. कुठे आहे तुमचा गोपी सिंग? चला हे मानतो की तुम्ही लोक रणभेरी प्रिंट नव्हते करत, पण प्रिंटिंग तर तुमच्या घरातच होत होती. आणि त्यामुळे तुम्हा दोघांवर प्रेस ऍक्टच्या कलम 124A च्या अधीन देशद्रोहाचा गुन्हा ठरत आहे. आणि म्हणून तुम्हा दोघांना नजरखैदेत ठेवून 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली जात आहे. इथे कसं आलो? आणि तो याचा अर्थ मी जिवंत. मी आज तुला मारणार नाही. माझं काम तुला न्यायालयापासून दूर ठेवायचं होतं आणि ते पूर्ण झालं. आता मी तुला मुक्त करतोय. घाबरू नकोस गोपी सिंग, तू खरंच जिवंत आहेस. भैरव सिंग. नाही गोपी सिंग, अरे घाबरू नकोस. मी काय भूत वगैरे नाही आहे. मी पण तुझ्यासारखाच एक साधारण माणूस आहे. गोड आहेस तू. दुर्दैव, तू मला अजून ओळखलं नाहीस. मला एक गोष्ट सांग, इतका निर्बुद्ध आहेस तू, तू कसा काय पकडशील मला?
होय. अगदी बरोबर ओळखलंस. अरे वा, उशिरा का होईना अक्कल आली तुला. हं? हे सगळं नाटक करायची काय गरज होती? हे तुला सांगायची गरज नाहीये, पण तरीही सांगतो. हे सगळं मी माझ्या साथीदारांच्या सुटकेकरता केलं. म्हणजे तू न्यायालयापर्यंत पोहोचणार नाहीस आणि साक्ष नाही देणार. बस. खूप मोठा चालाक आहेस तू. यात आता मी काय चालाकी केली? मी फक्त तुझ्या बरोबर लपंडाव खेळत होतो. मला वाटलं नव्हतं तू इतका घाबरशील. आता तू इतका घाबरलास तर मी काय करू? हं? मोठा नशीबवान आहेस गोपी सिंग. मी आजही तुला मारणार नाही. माझं काम तुला न्यायालयापासून दूर ठेवायचं होतं आणि ते पूर्ण झालं. आता मी तुला मुक्त करतो. हं? हा, आणि एक शेवटचा सल्ला, वेळीच सुधरून जा. आणि खरोखरच ही शेवटची संधी आहे. कारण हे तुलाही माहिती आहे की मी सारखी सारखी संधी नाही देत. आपल्या ध्यानी ठेव. कपटी कुठला. वेल डन ब्रह्मा सिंग, वेल डन, वेल डन. रणभेरीला पकडण्यामध्ये तुझा आणि गोपी सिंगचा सक्सेस आहे. आणि म्हणून कॉंग्रॅच्युलेशन्स. गोपी सिंग वरनं आठवलं, तू गोपी सिंगच्या घरी गेला होता? अरे नाही साहेब, त्या 6च्या सिक्युरिटीच्या तयारीत मला उशीर झाला ना. ब्रह्मा सिंग, गोपी सिंगचा शोध लावणं आमच्यासाठी खूप जरुरी आहे. उशीर झाला तर काय झालं, तुला कालच जायला पाहिजे होतं. जा जा सर्च करून ये. ठीक आहे साहेब, मी त्याच्या घरी जातो, पण मला खूप भीती वाटते. कोणत्या गोष्टीची भीती? सर, जो माणूस गोपी सिंगच्या घरात जाऊन एवढा उच्छाद घालत असेल तर तो माणूस किती खतरनाक असेल. जर त्याने मला पण बघितलं तर ह्याच्यासाठी तू काल दुसऱ्यांदा त्याच्या घरी सर्च करायला नाही गेला आणि आम्हाला इथे खोटं एक्सक्यूज दिलं होतं तू. असं नाही सर, काय करणार सर, जीव आहे, जगणं आहे आणि घर परिवारवाला माणूस आहे मी. वेट, ह्याच्यासाठीच तू ब्रिटिश गव्हर्नमेंटची नोकरी करतोस? आम्ही तुला सांगतो की आता जाऊन सर्च कर, नाहीतर काही गरज नाही सर. गोपी सिंग हजर आहे. गोपी, तू अरे कुठे होतास तू? मी तुझ्या घरी पण जाऊन आलो. गोपी, आर यू ओके? मी ठीक आहे सर, पण तुम्हा लोकांकरता एक वाईट खबर. काय खबर? तो दुष्ट अभय बनारस मध्येच आहे. आणि त्यानेच मला कपट करून कैद केलं. त्याच्यामुळेच मी साक्ष नाही देऊ शकलो आणि हातात आलेला पराडकर आपल्या हातून निसटला. पण रणभेरीमध्ये अरे सर, मला तर आधीपासूनच या लोकांवर संशय होता. हे सगळे एकत्र मिळाले, एका शिक्क्याचे दोन बाजू. चालक कुठला. तू थोडा भेदरलेला वाटतं, घाबरलायस. तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे सर, गोपी सिंग कोणालाच घाबरत नाही. येस आय नो. सांग, पूर्ण गोष्ट सांग.
Oh my God. पण गोपी सिंग, तू होतास तरी कुठे? अरे सर, मी माझ्याच घरात अडगळीच्या खोलीत होतो. आपल्याच घरात अडगळीच्या खोलीत? ब्रह्मा सिंग, आम्ही तुला सांगितलं होतं की गोपी सिंगच्या घराला चांगल्या प्रकारे सर्च करा. जर तू चांगल्या प्रकारे सर्च केला असतं तर तू त्या बदमाशला पकडू शकला असता. पण सर, मी एकटा त्या अभयला नाही. सर, जॅक्सन साहेब इथे आले होते, पण माहित नाही का ते तुमचं बोलणं ऐकून दरवाजातून परत गेले. पण का? माहित नाही साहेब, पण ही चिठ्ठी तुमच्याकरता देऊन गेली. जॅक्सन साहेबांनी गोपी सिंगला इथे बघून मला एकट्याला का भेटायला बोलावले? काय चाललंय त्यांच्या मनामध्ये? गुड इव्हनिंग सर. सगळे तिथे असताना तुम्ही मला एकट्याला का इथे बोलवलं? मला प्रायव्हसी हवी होती, कारण मला तुझ्याशी अर्जंट बोलायचं होतं आणि म्हणून मी तुला एकट्याला बोलावलंय. बोला ना सर. लिसन, गोपी सिंगने साक्ष न दिल्यामुळे त्या पराडकरच्या अगेन्स्ट काही एव्हिडन्स नाही मिळाला, त्यामुळे तो सुटला. पण यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की तो पराडकरच रणभेरीचा लीडर आहे. त्याच्यावर नजर ठेवा. काही करा, कसंही करा, पण मला पुरावा हवाय. ठीक आहे सर. हा विचार तर मी पण केला होता. पण सर, ही गोष्ट तुम्ही मला एकट्याला बोलून सांगताय, हे तर तुम्ही त्या गोपी सिंगच्या समोर पण सांगू शकला असता. त्याच्यापासून लपवण्याची काय गरज? नो नो ब्रह्मा, नो. गोपी सिंगच्या बरोबर जे जे काही घडलं त्यामुळे तो खूप घाबरलाय आणि अशात मी त्याच्यावर ट्रस्ट नाही ठेवू शकत. पण सर, असं काहीच नाहीये. गोपी सिंग खूप इमानदार आहे. आय नो, मला त्याच्या ऑनेस्टीवर काही संशय नाहीये, पण तुझ्यापेक्षा जास्त पण नाही ठेवू शकत हे मी जाणतो, आणि म्हणून नो आर्ग्युमेंट्स. तुला जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं, कळलं? ठीक आहे सर. मी या क्षणापासून पराडकरच्या मागावर लागतो. आणि घाबरण्याचं काही कारण नाही. तू लपून छपून तुला हवा तसा शोध घेऊ शकतोस, पण त्यानंतर ही शोध नाही लागला तर कोणी दुसरा त्याच्या घरात घुसून माहिती काढू शकतो. पण तू पोलीस डिपार्टमेंटचा हेड आहेस आणि म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटचा तुला पूर्ण सपोर्ट आहे. ठीक आहे सर. मी योग्य संधी बघून माझे रंग बदलत राहीनच. गुड. आय नो, तू खूप जुना सरडा आहेस. तो गुप्त जासूस जोपर्यंत असेल रणभेरीचा पिंड नाही सोडणार. तुम्ही चिंता नका करू.
तुम्ही रणभेरी छापणं चालू ठेवा. त्या जॅक्सनचं एक जुनं कर्ज चुकवायचं आहे, जे व्याजासहित चुकतं करण्यासाठी मी अधीर आहे. गुरुजी, तुम्ही तो दमयंतीचा लेख पूर्ण वाचलात का? हो हो, लिखाण तर बरोबर आहे हिच. काय दुर्गा प्रसादजी, तुमचा काय विचार आहे यावर? हो, मलाही चांगला वाटला. थोड्या सुधारणांची गरज आहे. तेवढं केलं तर हा लेख अजून प्रभावशाली होऊ शकतो. अहो, मग समजावा ना हिला. आम्हीच तर शिकवणार या मुलांना. चांगली गोष्ट आहे. हे बघ दमयंती, चांगला लेखक तो असतो जो कमी शब्दात जास्त सांगू शकतो आणि प्रभावी ढंगाने. हो गुरुजी. गुरुजी, तुम्ही याचं एखादं उदाहरण द्या ना. ठीक आहे. हेच बघा, या ठिकाणी गंगाकाठच्या जुन्या वाड्यांचे नकाशे आणि रजिस्ट्रीवाल्याचे प्रकरण तुला काढायचं आहे ना. यात एकच गोष्ट फिरून फिरून 4 ठिकाणी लिहिली. ही शब्दांची बर्बादी आहे. यामुळे सांगण्याचं वजनही कमी होतं. हो. गोष्टीला एकदाच सांगा, पण इतक्या नेमक्या शब्दात मांडा की त्यातला गर्भित अर्थ स्पष्ट होईल. हो गुरुजी, तुम्ही हिला समजावलंय, ती ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवेल. हो ना दमयंती? हो, नक्की लक्षात ठेवेन. बरं का दमयंती, आमचं हे सगळं सांगायचं कारण हेच आहे की तू अजून चांगलं लिहिशील. कारण आम्ही जाणतो की तू चांगलं लिहू शकतेस. खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून. हे तर माझे सौभाग्य आहे गुरुजी, की मला तुम्हा थोर माणसांकडून शिकण्याची संधी मिळतेय. मी नक्की काहीतरी करून दाखवेन. शाबास. बरं विजया, अभयचा काही संदेश आलाय का? तो संदेश नाही गुरुजी, मी स्वतःच आलो. अरे अभय, तू केव्हा आलास? काही कळलंच नाही. गुरुदेव, मी तर इथेच होतो, पण तुम्ही सगळे दमयंतीच्या लेखनावर बोलत होता ते मी तिथे ऐकत होतो. बरं हे सांग, काय काम केलंस तू? गुरुदेव, बस एक छोटासा लपंड डावाचा खेळ खेळला गोपीसिंग बरोबर. बस एका डावातच आपलं काम झालं. आता आमच्याशी लपंडाव खेळू नका. साफ साफ सांगा, काय केलं तुम्ही? नाही, जास्त काही नाही. मी बस गोपीसिंगच्या घरी गेलो. तिथं त्याची थोडी बहुत मरम्मत केल्यानंतर त्याला त्याच्याच घरात कैद करून ठेवलं, म्हणजे तो साक्ष नाही देणार. आणि जसं काम फत्ते झालं त्याला सोडून दिलं. सोडलं? त्याला पकडलं होतं तर त्याला सोडलं कशाला? तो पुन्हा आपला पिछा नाही सोडणार. तुला माहितीये ना, मागच्या वेळी त्याच्यामुळेच आपल्याला आपला गुप्त अड्डा सोडावा लागला होता. ते बघता येईल विजया. तरीही त्याच्यावर इलाज आहे माझ्याकडे. मनातून वाईट नाही आहे तो. मला वाटतं की त्याला एक संधी दिली तर सुधरू शकतो तो. पण त्या नालायक जॅक्सनचं काय करायचं? तो गुप्त जासूस जोपर्यंत राहील, रणभेरीचा पिंड नाही सोडणार. तुम्ही चिंता नका करू. तुम्ही रणभेरी छापत राहा. त्या जॅक्सनचं एक जुनं कर्ज बाकी आहे माझ्यावर, जे व्याजासहित फेडण्याकरता मी अधीर आहे. दूधवाला, एकदम ताजं ताजं दूध घ्या. ताजं ताजं दूध घ्या.
अरे राम राम साहेब, राम राम. काय चाललंय इकडे? अरे साहेब, ताजं ताजं दूध प्या. पाणी अजिबात नाही त्यात. जर निघाला तर मग साहेब दूध पिऊन टाका आणि पाणी फेकून द्या. अरे बेटा, आम्हाला हुशारी दाखवतोस? अरे नाही नाही साहेब, नाही. आम्ही कशी हुशारी करू तुमच्या बरोबर? हा, बजरंगीचं दूध आहे, बजरंगीचं. बजरंग बलीची शपथ, ना भेसळ आहे ना काही बेईमानी आहे. हा? अहो प्याल तेव्हाच कळेल ना तुम्हाला. हा, एकदम ताजं ताजं दूध आहे, प्यायला देऊ? हा, अच्छा ठीक आहे, त्याला दे, बघू कसं आहे. हा, हे बघा साहेब, अरे मजा येईल, मजा. इतकं घट्ट दूध आहे. बजरंगीचं दूध कधी नाही विसरणार साहेब. हे घ्या साहेब, हे घ्या, ताजं ताजं दूध घ्या. तुम्हाला पण देतो. हा, एक मिनिट. हा, हे तुमच्या करता ताजं दूध घ्या. चलायचं. ए, साहेब, आमचे पैसे? कसले पैसे बे? अहो या दुधाचे पैसे. उद्या ठाण्यावर ये, तिथेच मिळतील. अरे मग दूध पण उद्याच प्यायचं होतं ना. काय बोलला बे? काही नाही साहेब, आम्ही तर हे म्हणत होतो की तुमच्याकरता अजून घट्ट दूध आणू. इतकं घट्ट दूध आणू की ते गळ्यात अडकेल. हा, उद्या आणतो घट्ट दूध. हा, हे कसं काय त्याने बोललास? पावशेर दूध दे. हे नाटक नको करू. यायला इतका उशीर का केलास? केव्हाची वाट बघतोय. अरे काय करणार, नेहमी कोणता ना कोणता ऑफिसर डोक्यावर उभा असतो, ते करणार काय? आता सांग, खबर काय आहे? खबर खूप वाईट आहे अभय भैया. काय काय झालं? अरे कन्हैयालाल आणि गौरी शंकरना 6 महिन्याची शिक्षा झालेली आहे. काय? हे कधी झालं? आजच. इतकं करूनही शिक्षा झालीच. हे तर चांगलं झालं की ऐन वेळी रणभेरी कोर्टात पोहोचले नाही, तर हे इंग्रज त्यांना मोठी शिक्षा देण्याच्या तयारीत होते. पराडकरजी अडकणार होते ते वेगळेच. पराडकरजी? त्यांचं ना आपण कोर्टात निघालो होतं ना. हे बरं झालं गोपीसिंग तिथे नाही पोहोचू शकला. अजून सांग, काय खबर आहे? तो गुप्त जासूस जॅक्सन आणि ते ब्रह्मजी आपापसामध्ये बोलत होते. ते मी लपून ऐकलंय. काय बोलत होते? पराडकरजींवर त्यांना पक्का संशय आहे. ते म्हणत होते की अरे अरे, प्या ना दूध साहेब. काय बघताय? प्या ना दूध. हा, पिऊन टाका ना साहेब. हा, अरे काय रे अच्छेलाल, आजकाल खूपच दूध बीत पिणं चालू आहे. अरे या ना, तुम्ही पण घ्या ना दूध घ्या. अरे हे रस्त्यावरचं दूध आम्ही नाही पित बाबा. कुणास माहित कसं असेल. हाकला याला इथून, चला. अरे हे काय बोलताय कोतवाल साहेब? हा, अरे तुम्ही तर आमचा अपमान करताय. हा, अरे हे रस्त्यावरचं दूध नाहीये, हे तर आमच्या जमुनिया आणि गुलाबाचं दूध आहे. एकदम स्वादिष्ट. देऊ तुम्हाला, देऊ. जमुनिया? अरे जमुनिया आणि गुलाबो नावावरून तर दोघे सुंदर या वाटतायत. अरे तर त्या कुठे काही कमी आहेत का साहेब? एकदम कमाल आहेत त्या. हा, तुम्ही पाहिलं नाही? अरे काय वर्णन करायचं. असा दुधासारखा गोरा गोरा रंग आणि असं चिकन शरीर. हे मोठा शेपटा, ही लांबच्या लांब शिंग. अरे दूध देतात 10-10 किलो. शेणाचा मुनाफा होतो तो वेगळाच. हा, अरे तुम्ही हा नका विचार करू. हे काय स्वादिष्ट दूध आणि शरीराला लागेल ते वेगळंच. आणि साहेब दूध पिऊन घरी जाल ना तर बायको एकदम खुश होऊन जाईल. अरे काय खरं तेच सांगतो ना. अच्छेलालच पाज. अरे कोतवाल साहेब लाजले. कोतवाल साहेब लाजले. कोतवाल साहेब, अजून काय खबर आहे? जॅक्सनने हे काम ब्रह्मासिंगवर सोपवलेलं आहे की पराडकरजींच्या घराच्या परिसरात राहून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवायची. असं वाटतंय अगोदर त्या जॅक्सनलाच रस्त्यातून काढावं लागेल. तसंही त्याच्याशी माझं जुनं एक देणं घेणं आहे. जुने? आणि हे तर नवे आहेत ना भैया. काही पुराणाला पडाय का? जाऊ दे आता हे सगळं. तू निघ इथून, कोणाला तरी संशय येईल. जा. पण भैया ब्रह्मसिंगचं काय करायचं? त्याला अजून खाऊ देऊ आणि खेळू देऊ. आणि तसंही मी पराडकरजींना सावध करतो. ते स्वतः निपटतील त्याला. जा आता तू. ठीक आहे अभय भैया. दूधवाला, दूध घ्या. ताजे ताजे गरम दूध घ्या.
चला, मागच्या महिन्यात ज्या काही घडामोडी झाल्या, आपल्याला एक जागा सोडून दुसरीकडे पळावं लागलं, पण या सगळ्यांमध्ये सुद्धा एक खबर खूप छान आहे. ती कोणती? आमच्या सदस्यांनी सांगितलंय की जयप्रकाशजींचा अंक लोकांनी खूप पसंत केला. आणि हो विजया, तुझा तो देशमित्रवाला कॉलम पण लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. वाचक अत्यंत रुचीने तो वाचत आहेत. गुरुजी, ही तर खरंच खूप चांगली खबर आहे. ती तर आहेच. अच्छा विजया, तुझ्याकरता एक अत्यावश्यक काम आहे आणि ते तुला जबाबदारीने करायचंय. हो, सांगा ना. हे बघ, आता असं झालं आहे की देशमित्रवाला कॉलम लोकांमध्ये खूपच लोकप्रिय झालाय, पण देशमित्रजी एका महत्वाच्या कामगिरीमध्ये व्यस्त झाले आहेत. तर आता त्यांना रोज रोज भेटणं किंवा त्यांना इथे सारखं बोलावणं संभव नाहीये. त्यासाठी आम्हाला काही दुसरी व्यवस्था करावी लागणार आहे. म्हणजे काय गुरुजी? विचार तर मी हा करत होतो की अभयला त्यांच्याकडे पाठवावं, पण अभय सुद्धा महत्वाच्या कामात गुंतलेला आहे. तर मग गुरुजी, आपण काय करायला हवं आता? एक काम करता येऊ शकतं आपल्याला. हे पहा, देशमित्रजी इलाहाबादला आहेत आणि आपण बनारसमध्ये. बनारस आणि इलाहाबादमध्ये एक गाव पडतं, जंगी जंक्शन. तिथे देशमित्रजींनी आपला एक अड्डा बनवलाय. हो, आणि प्रत्येक शनिवारी येते तिथे भेट देतात. तर मग हे ठीक झालं ना. जंगी जंक्शन तर इथून काही 30-35 मैल असेल. तेव्हा विजया काही सदस्यांबरोबर तिथे जाऊ शकते आणि तिथे त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मॅटर समजावून घेईल. सगळे प्रश्नच सुटतील. काय तरकीब सुचवलीत तुम्ही? प्रश्नच सुटला. हो गुरुजी, हेच ठीक आहे. मी प्रत्येक शनिवारी तिकडे जात जाईन, 1-2 तास त्यांची भेट घेऊन सगळा मॅटर समजून घेईन. त्यामुळे त्यांचा वेळही नष्ट नाही होणार आणि आपलं कामही थांबणार नाही. बस, तर हे निश्चित झालं. शनिवार येणारच आहे. तू बाके सिंग आणि सोहनला आपल्या सोबत घे आणि हे काम करून टाक. हो गुरुजी. त्यांना सांगा, पराडकरजी व्यतिरिक्त दुसरे मित्रही आहे इथे त्यांचे, जे त्यांना भेटण्यास व्याकुळ आहे. त्यातच एक मी. तर इथे येण्याची कृपा पण करावी त्यांनी, कमीत कमी महिन्यातून एकदा तरी. हो, मी सांगेन त्यांना. अच्छा, नमस्ते. ठीक आहे विजय, विजयी भव. अच्छा दुर्गा प्रसादजी आणि दत्तू बाबू, दमयंतीने आपल्या लेखात ज्या वाड्यांना सील होण्याचा, गंगा किनाऱ्यावरील वाड्यांना सील होण्याचा प्रश्न आपल्या लेखामध्ये उचलला आहे, त्यावरून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. आपण जर असं काही केलं तर? ते काय? हे पहा, इंग्रज यातल्या अनेक वाड्यांना सील करणार आहेत. हो हो, त्याचाच विरोध तर दमयंती करते. हो हो, पण आता आपण याचा विरोध नाही करायचा आणि त्या वाड्यांना सील होऊ द्यायचं. पण का? असं केल्याने आपणच आपल्या शब्दापासून मागे हटू. लोक आम्हाला डरपोक म्हणतील. अरे सोडा दत्तू बाबू, कुठे तुम्ही छोट्या छोट्या अहंकारांमध्ये अडकलेले आहात. हे पहा, मी समजावतो. कसं आहे ना, 80 घाटापासून ललिता घाटापर्यंत जवळजवळ 55 वाड्यांवर इंग्रज सरकारची नजर आहे. त्यातले 9 वाडे तर नक्की सील होणार आहेत. लाख प्रयत्न करून सुद्धा त्यांना वाचवू नाही शकत. हो, वास्तविकता हीच आहे. पण बुद्धिमान माणसाचं हे काम आहे की आपल्या बुद्धीच्या बळाने आपल्या पराजयाला विजयात बदलायचं. हो, आणि यातले 3 वाडे तर एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे, घाटाच्या पायऱ्यांना लागू नये. मी गेलो होतो त्या ललिता घाटावरच्या वाड्यामध्ये. खूप मोठं भुयार आहे तिथे. फक्त त्यातच नाही दुर्गा प्रसादजी, या 3ही वाड्यांमध्ये मोठी मोठी भुयार आहेत जी आमच्या मोठ्या कामास येतील. एकदा का हे वाडे सील झाले की मग तिथे निर्जन होईल आणि आम्हाला रान. तुमचा हा हेतू तर नाही ना आपण आपली रणभेरी? अगदी अचूक हेरलं तुम्ही दुर्गा प्रसादजी. हे 3ही वाडे आमच्या रणभेरी करता अगदी योग्य अड्डे ठरू शकतात. बस एकदा का हे सील झाले की मग आपण तिथे आपलं बस्तान बसवायचं आणि कुणाला संशय पण येणार नाही. तो तर बस एकदमच पुराणा पापी आहे. पण त्यासाठी तुम्ही निश्चिंत राहा सरदार. बस असं समजा की उतरती भाजणी
सुरू झाली आहे. पण लोकांना संशय नाही येणार? अरे आम्ही तर रोज तिथे येणं जाणं होईल त्या वाड्यांमध्ये. अरे दत्तू बाबू, आम्ही हे काम रात्रीचं करणार आहोत. इतकंच नाही तर अर्धी रात्र उलटून गेल्यावर, जेव्हा गल्ल्यांमध्ये सामसूम असते. पण तरीही अहो, काय तुमचं पण परंतुचं पुराण चालू आहे दत्तू बाबू. अहो, आम्ही कांबळं पांघरून जाऊ तिथे म्हणजे झालं. अहो, कोणी पाहिलं तर असं समजतील की बहुतेक या घरांमध्ये भूत असतील आणि हे आमच्याकरता अजून चांगलं होईल की. महादेव, काहीच फायदा नाही. सगळं बेकार. सगळं 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 बेकार. सगळं सगळं बेकार. सगळं बेकार. सरदार, काय झालं? कोणावर भडकताय? कोण आहे बेकार? तू, केवळ तू. मी बेकार आहे म्हणजे सरदार काय झालं? मी काय केलं? हीच तर समस्या आहे की तू काहीच करत नाहीयेस. नावाचा मोठा क्रांतिकारी बनून बसला आहेस. करणं धरणं काहीच नाही. मोठा वाडा, डळमळीत डोलारा. सगळं सगळं बेकार. अरे सरदार, हे काय झालं? काय हे असं काय असंबद्ध बोलताय तुम्ही? तुमची तब्येत तरी ठीक आहे ना? कुठे ताप तर नाही आलाय? दाखवा. एक मिनिट. आजोबा, आजोबा, अरे तो होमिओपॅथीचा डबा घेऊन ये आणि सरदारांना औषध दे. यांचं डोकं शांत होईल. हा, जा घेऊन ये. जे आता आणतो. अर्धाम चालला मोठा वैद्य बनायला. जेव्हा पाहावं तेव्हा अभयची चमचागिरी. पाहतोस काय? 2 थोबाडे देईन, काजव चमकतील. पागल. अभयचा चमचा कुठला? चला तसा नेक. काय खूप मजा येते तुला? अरे नाही सरदार, पण तुम्ही इतके भडकला आहात. सगळ्यांवर विनाकारण चिडचिड करताय. काय झालं? विनाकारण? अरे तू माणूस आहेस की कोण आहेस रे? हा, तुला माहितीये की शहरात एक नवा ऑफिसर आला आहे. हेर विभागात आला आहे. हा, आणि गुंडगिरीची हद्द पार केली आहे. असा मस्तीमध्ये हा असं फिरतोयस की वरातीत जेवायला आला आहेस? चिंता करा काही. अच्छा, आत्ता समजलं. तसं सरदार, कमाल आहे. कधी कधी तुम्ही एकदम चिडण्याची हद्द पार करून जाता. हो ना? हा, बर, बाकी काही नाही. मी समजावतो. मला समजवणार? ऐक, हा, आम्हाला नको समजवूस. एक सांग की तू ब्रह्मा सिंग आणि विदेशी जासूस करता इतकी नरमी कशाला बाळगतोस? वक्त तसा बाका आहे आणि तू विट्टी दांडू खेळायला लागलास. तुझ्या राहत्या इथे या शहरात इतकं काही होत आहे आणि तुला जरा सुद्धा चिंता नाहीये. चिंता आहे सरदार, चिंता आहे. तुम्हीच सांगा मी काय करू? मी तर तेच करतोय जे तुम्ही शिकवलेलं आहे. तुम्हीच तर सांगितलं होतं की आधी पहा, समजा, हाताचा कमी आणि बुद्धीचा वापर जास्त करा. तेच तर करतोय सरदार. हे बघा भाई, की बघण्या समजण्यामध्ये तू जास्त वेळ वाया घालवतो आहेस. हा ब्रह्मा आणि जॅक्सन हे दोघं जहरी नाग आहेत आणि हे केव्हा एक एक करून आपल्या दलाच्या साथींना डसतील कोणाला माहित नाही. तो तर खरंच एक पुराणा पापी आहे. त्याच्यासाठी तुम्ही निश्चिंत राहा सरदार. बस असं समजा की उतरती भाजणी सुरू झाली आहे. तुम्ही बोलताय ते खरं आहे सरदार, पण
ब्रह्मासिंग हिंदुस्थानी आहे, हे तुम्ही जाणता आणि मी पण जाणतो. त्याचा नाईलाज होता म्हणून तो या इंग्रजांबरोबर फसलाय, इंग्रजांची साथ देतोय. माहिती नाही का, पण मी त्याला एक संधी अजून देणार आहे. आता बघा, गोपी सिंगला तर मी इतक्या काही संधी दिल्या, तर कमीत कमी एक संधी तरी मी ब्रह्मासिंगला देऊ शकतो. काय माहित त्याच्यात काही सुधार होईल. असं आहे अभय, या मामल्यामध्ये माझा अनुभव तुझ्यापेक्षा जास्त आहे आणि मला माहिती आहे की ब्रह्मा आणि गोपी सिंगच्या चरित्र्यात आकाश पातळाचे अंतर आहे. आणि हा बिंडोक गोपी सिंग हा सुधारला तर ठीक आहे, पण ब्रह्मा, तो वरचा ब्रह्मा जरी आला ना तरी हा सुधारणार नाही, कधीच सुधारणार नाही. लिहून ठेव माझ्याकडे. जर असं असेल सरदार, तर मग त्याला नेहमी करता सुधारून ठेवू, वेळ नाही लागणार. तरीही मला वाटतं आपण त्याला एक संधी द्यायला पाहिजे. तुला संधी द्यायची तर दे, पण तू त्या पुराण्या पापी जॅक्सनचं काय करणार? हा सरदार, तो तर खरंच एक पुराणा पापी आहे, पण त्यासाठी तुम्ही निश्चिंत राहा सरदार. बस असं समजा की उतरती भाजणी सुरू झाली. महादेव, Who's there? Hey! तुझ्या जीवनाचे शेवटचे 24 तास तुला मुबारक असोत, कारण आता 24 तासानंतर तू या दुनियेला सोडून गेला असशील.